होऊन जाईल, तुझी आठवण येणार नाही. भगवंत सांत्वन केलं सगळ्याचं. आणि एक भक्त आहे म्हणजे वाट बघायला माझं. कोण होता हो एवढा भगवंत? भगवंत त्याच्याकडे गेले, कोण भक्त असेल? कारण असा साधू होता, कुठलीच आसक्ती नव्हती त्याला, धनाची नाही, राज्याचा लोभ नव्हता, गादीचा मोह नव्हता. आज जन्म जीवन त्यानं दुसऱ्याच्या सुखासाठीच घातलं होतं महाराज. इच्छामरणी होता, तरी पण सगळ्यांचं सुख बघण्यासाठी देहामध्ये आपला प्राण रोखून धरला होता. सुख बघण्यासाठी पांडवाचं आणि माझ्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. कारण त्यानं प्रतिज्ञा केली होती की अंतकाळीला भगवंता ज्याळस प्रतिज्ञा केली, शब्द लागला होता. कोणाचा? दुर्योधनाचा. अरे लाखोन मराठीत आपल्या सैन्यामध्ये आणि पांडवाचं कोणीच बरत नाही. अन्न खातात आमचं आणि साथ मात्र देतात पांडवाला. हे पिता मला शब्द लागले होते त्यांच्या हृदयाला. आणि त्यांनी सांगितलं उद्या सकाळपर्यंत मीच पांडव पृथ्वी करीन मी. शपथ घेतली. शपथ घेतल्याच्या नंतर थोडं कुणाला पडलं? माझ्या कृष्णाला. कारण पाठी राखा होता. काय करायचं? एवढाली तोंड करून बसले. उद्या सकाळी भीष्माचार्य धनुर्धारी होते, इच्छामरणी होते, कुणालाच ऐकत नव्हते, एवढे पारंगत होते विद्येमध्ये. काय होणार? कृष्णानं युक्ती केली. द्रौपदीला घेतलं संग, चल म्हणले. आता ही सगळीकडे कळालं होती. प्रतिज्ञा केलेली की सगळ्या पांडवाला मारून टाकायचं. देवाने द्रौपदीला घेतलं आणि सांगितलं साडी घाल आणि तोंड सगळं झाकून घे आणि भगवंताकड नाही, भीष्माचार्याकडे जायचंय आपल्याला, त्यांच्या शिबिरामध्ये. आता तिला घेऊन गेल्याच्या नंतर सांगितलं बांगड्या वगैरे वाजवू देऊ नकोस, गपचिप जा, मी इथं थांबतो आणि मध्ये जाऊन तू दर्शन घे. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर बांगड्या वाजव. सांगितल्याप्रमाणे केलं. मध्ये गेली, दर्शन घेतलं, बांगड्या वाजविल्या. आता त्यांना वाटलं दुर्योधनाचीच पत्नी आलेली आणि आशीर्वाद दिला त्यांना, सौभाग्यवती भव. द्रौपदी हसू लागली. पितामा, आशीर्वाद कुठल्या जन्मातला आहे? आताच्या का पुढच्या? कारण तुम्ही तर काल शपथ घेतली की निस पृथ्वी काय करेल, निस पांडव करेल. मग मारणार नाहीत का तुम्ही? देव बाहेर उभे होते. भीष्माचार्य हसू लागले, म्हणाले पुन्हा आणले तुला? कळालं मला. हाताला धरून बाहेर आले आणि देवाला म्हणू लागले, अरे ज्याच्या पाठीमाग ज्याचा सखा भगवंत आहे, असे हजार भीष्माचार्य झाले तरी काहीच करू शकणार नाही का तुमचं? पण ज्याळस बाणावर बाण सोडू लागले, सहन होईना गेलं माझ्या भगवंताला. कारण भगवंतानं पण प्रतिज्ञा केली होती. ज्याळस दुर्योधन आणि अर्जुन गेले होते वाटणी करून मागायला. देवाला विचारलं, देवा तुम्ही कुणाकोण येणार आहेत? देव म्हणले मागा. कारण दुर्योधन बसला होता अगोदर जाऊन. त्यांनी सांगितलं मी अगोदर आलेलं आहे आणि उशाकून बसलेलं आहे, मलाच दिली पाहिजे अगोदर मागण्याची परवानगी. मला काय मागायचंय? मला सैन्य पाहिजे. कारण भगवंतानं काय सांगितलं होतं? मी शस्त्र हातात धरणार नाही म्हणे. तिथं काय गप्पा गोष्टी करायला हा तुमचं प्रवचन ऐकायचंय? युद्ध आहे, सैन्य पाहिजे. मग युद्ध खेळण्यासाठी सैन्याला घेऊन गेला होता आणि भगवंत इकडून होता. हातात काही धरायचं नव्हतं, सारथी म्हणून बसले होते देवरथामध्ये. पण तिथं आता ही प्रतिज्ञा मोडलेली आहे आणि भीष्माचार्याने ह्यांची पण मोडायची होती. बाणावर बाण सोडू लागले, पण माझ्या भगवंताला चिंता पडली. कारण हे बाण वाया जाणार नाही. काय करायचं? कसं रक्षण करायचं? चाकाचा चुराडा झाला, रथ मोडून पडला आणि माझ्या जगाच्या पालनहारानं
चाकच घेतलं की डोक्यावर आणि भीष्माचार्याला धावून गेले मारण्यासाठी. भीष्माचार्य हसू लागले, वा देवा, भक्तासाठी स्वतःची प्रतिज्ञा मोडली. भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा. विश्वपन केला खरा. धनुर्धरा रक्षी, धनुर्धरा रक्षी, धनुर्धरा रक्षी, धनुर्धरा रक्षी. गोपाल कृष्ण भगवान की जय. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले.